दंडवत हो. वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषहरा सवंदे जडजीव तारुनिवरा कृता पुता धरा दातारा करुणाकरा वरमते द्यावे विभो गुरुजरा. श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता मागच्या अध्यायात आपण बघितलं की देव त्याला सांगतात की अरे तुला त्या जठराग्नीचा वास का बरं येत नाही, त्या ठिकाणी कृमी जंतू आहेत आणि तू का तो गर्भवास सोडत नाही. आता 7व्या अध्यायाला सुरुवात होते. श्री दत्तात्रेय नमा म्हणे तो पांडव कुळीचा राव ऋषी वैशंपायने एक संदेह 12 वर्ष धरुणी बैल राहिला गर्भची. आणि मग वैशंपायन सांगतायत की त्याला 12 वर्ष झाले भय धरून राहिलाय म्हणे तो आईच्या उदरामध्ये. हा शुकदेव पूर्वीचा कवन भय का धरले. मग त्यानं ऋषी म्हणे 7 जन्म सांगेन ऐक रायान. मग तो म्हणतो यानं भय काय धरलाय आणि हा असं का करतो आहे. मग त्यावेळेस ते ऋषी सांगतायत की हा 7 जन्म सांगेन म्हणे. पाहत म्हणत म्हणे बादर ग्राम कन्नौज देशी राजाचा नाव राजा म्हणजे त्याशी भार्या 2 तयाशी प्रीतीपूर्वक. बादरग्राम कन्नौज देशामध्ये राजाचं नाव काय होतं. राजा म्हणजे त्याशी आणि त्याला 2 पत्न्या होत्या. पतिव्रता अधिक मान्य जान वडील भार्या 2 प्रीती असे कनिष्ठ भार्या ज्येष्ठेची पुत्र झाली आनंद करी. आणि सर्वात जास्त प्रेम पहिल्या पत्नीवर होतं आणि पहिल्या पत्नीपासून मुलगा झाला तर मग तो जास्तच प्रेम करायला लागला. मग कनिष्ठीचे मंदिरी बाळ घेऊन मांडीवरील आली भार्या ते अवसरी ताडीला पदे. आणि मग तो आपल्या दुसऱ्या राणीच्या घरी घेऊन आला आणि तिथं त्याला पाहिल्याबरोबर तिनं त्याला लात मारली आणि पदी ताडीला म्हणजे पायानं मारलं त्याला. मग कठीण शब्द बोलून बाळ निघाला तेथून. तेव्हा तपश्चर्या करून ध्रुव आढळ आणि मग तो तेथून निघाला कठीण शब्द बोलून आणि निघून गेला. आणि नंतर तो तपश्चर्या करून ध्रुव बाळ बनला. अढळपदाला गेला. अढळपदाला गेल्यावर सरले पाप सरले पुण्य पावला पतन मृत्यूलोकी प्रल्हाद होऊन हिरण्यकश्यपाचा नंदन विष्णू भक्त. आणि मग पुण्य सरल्यानंतर हिरण्यकश्यपाच्या उदरी वंश घेतला त्यानं. प्रल्हाद झाला तो मृत्यूलोकी विष्णूचा भक्त. मारीला दैत्य नरसिंहाने पूर्ण भक्ती केली प्रल्हादाने. मग मृत्यू पावणे काही वेळाने जन्माला तो. आणि मग पूर्ण भक्ती केल्यानंतर तो मृत्यू पावला आणि काही वेळाने जन्माला. भरत तो दशरथाचा राम अवतार तो विष्णूचा. लक्ष्मण तो शेषाचा. भक्तिरामाची 14 वर्ष भक्तिरामाची. राम अवतार तो विष्णूचा आहे. लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे. आणि भक्तिरामाची 14 वर्षे निराहार राहून कोण केली लक्ष्मणानं. 14 वर्ष निराहार कठीण भक्तीचा जोर काही न जाणे गावी गावहीन मूर्ख तो. आणि मग तो कसा आहे म्हणे काहीच जाणत नाही राम. रामाला कसा गवार आहे तो त्याला समजतच नाही म्हणे. ऐसा भरत दास्य करून काही न पावला मोक्षा लागून. मग तेथून पावला पतनन झाला नाव. मग तिथून भरतानं दास्य केलं काही न भेटतात मोक्ष लागून. मग तो तेथून पतन पावला. आणि त्याचं काय झालं नाव. तेथेही केली विष्णूची भक्ती. मग त्या फळाची प्रतितीन द्वापार युगी जन्म पुनरावृत्तीन रुक्मागंध. आणि ते येथेही विष्णूची भक्ती केल्यानं त्याला पुनरुपी जन्म घ्यावा लागला. आणि रुक्मागंध नावाने राया कोणे एके अवसरी रत्न मांडीला नाव घरी. आणले देव सहपरिवारी इंद्रादिकन. त्या नावाच्या घरी कोणे एका टायमाला यज्ञ मांडला होता. त्यानं सर्व देवांना सहपरिवार घेऊन आला. तव निमंत्रण चुकले गुरुशीन क्रोध आला बृहस्पतीशीन. तेने जाऊन शंकरापाशी सांगे वृत्तांतन. मग त्याच्या गुरुला आला क्रोध. त्याचा गुरु कोण होता बृहस्पती. त्याला आला क्रोध. तोच गेला शंकरापाशी. तो सांगू लागला
मग बृहस्पती महादेव करुणी विचारन योग्यासारखे नटले सुंदरन वदन बांधून आले समोरन यज्ञ मंडपान. मग महादेवानं बृहस्पतीनं काय केलं, आपलं मुख बांधून घेतलं आणि त्याच्या घरी यज्ञाला आले यज्ञ मंडपात. मग निमंत्रण करून राव विनंती तव कैसे बोलिले अतिथी जती म्हणे राया तू सोड यज्ञ झडतीन संकल्प करीन. हे सर्व अतिथी जे होते ते राजाला काय सांगताय, तुम्ही यज्ञ सोडा आणि पहिले संकल्प करा. जर सोडशी यज्ञ सत्व धरून या तर घेई जे उपदेश लवलाया, नाही तर श्रापाची सन्मुख होऊन या सांगलं धड करी. आणि नाही तर म्हणे आमचा उपदेश घे, नाही तर मग श्राप घे. भ्याला राव यज्ञ दिला सोडून राखिले सत्व उपदेश श्रवणी रुक्मागंधाचे पुत्र येऊन घेती उपदेश. आणि मग त्यानं तो यज्ञ सोडून दिला. यज्ञ सोडल्यानंतर त्यानं उपदेश श्रवणी म्हणजे कानात उपदेश घेतला. आणि रुक्मगंधाचे पुत्र येऊन, रुक्मगंधाचे पुत्र आहे ते, त्यांनी उपदेश घेतला. रुक्मगंधाचा गुरु होय महादेव, परिसनाथाचा गुरु विष्णू जान. मग बृहस्पती गुरु निंबनाथाला गुण ज्ञान प्रबोध. हे जे ज्ञान आहे, रुक्मगंधाचा गुरु कोण, महादेव. परिसनाथाचा गुरु विष्णू आणि बृहस्पतीचा गुरु निंबनाथ. बृहस्पती जो गुरु आहे त्याचा गुरु निंबनाथ. हे ज्ञान प्रबोधात आहे. रुक्मागंध दोघे पुत्रासहित आलेच आचार्य भक्ता महाभक्त. त्याने ज्ञान सांगून परिमितन झाले पतनन, त्याचे भक्त आचार्य बनले. रुक्मगंधाचे दोघं पुत्र आचार्य झाले, परंतु ज्ञान सांगून परिमित झाले पतन. रुक्मागंध झाला वाम ऋषीच्या पोटी, सुलभ ऋषी नाम तयाची महिमा मोठी. त्रिकाळ ज्ञानविद्या झाणे शेवटी प्रवेश आहे दुसरी. आणि मग तो रुक्मगंध कोण झाला, वाम ऋषीच्या पोटी सुलभ ऋषी झाला. त्याची महिमा फार मोठी होती, तो त्रिकाळ ज्ञानी होता, ज्ञान सांगत होता. ऋषी म्हणे एके वेळी पार्वती आणि चंद्रमौळी गजासूर मारावया ती काळीन गेला शंकर. आणि एके वेळेस पार्वती आणि चंद्रमौळी हे गजासूर मारायला गेले. त्यावेळेस कोण गेला, शंकर. त्या कैलासी शिखरीच्या भुवनी मागे आला ब्रह्मासुत नारद मुनीन, धरी एकली पार्वती पाहुणीन बसला तो. आणि मग त्या ठिकाणी एकटीनं पार्वती पाहून नारद मुनी आले. त्यांनी तिचा हात धरला, तिला म्हणे बैस. नारदासी म्हणे ते सुंदरी आज भोजन करावे माझ्या घरी. तो म्हणे तुम्ही गुरु केला नाही तरी मी जेवीन, न जेवी. तो काय म्हणतो आहे, हे बघ तू पार्वतीला तू काही कोणाला गुरु केला नाही, मग मी गुरु केल्यानं नाही केला त्याच्या घरी जेवत नाही. पार्वती म्हणे ओ ब्रह्मसुता, श्रियासी भरतार शिरी असता गुरु पर पुरुष कान फुगता दुष्टपण लाट वाटे, दूषण वाटे. अरे घरी पती आहे म्हणे आणि परपुरुषाकडून कान फुकून यायचे, हे कसं लाजीरवान आहे म्हणे. म्हणे माझा गुरु शंकर, जानकीचा रघुवर, मंदोदरीचा दशशिर कोण, रावण. प्रसिद्ध ग्रंथी, हे ग्रंथामध्ये प्रसिद्ध आहेत. नारद म्हणे पुरुष स्त्रियाशी अंकुश, परीन जोडे ज्ञान गोष्टीचा लेश, म्हणून न जाती नरकासन 84 लक्ष. आणि म्हणे स्त्रीला अंकुश कोण आहे, पुरुष आहे. पुरुष जर स्त्रीला अंकुश नसता तर ते कुठं गेले असती गोष्ट. त्याच्यानं माणसं स्त्रीला अंकुश आहे म्हणून माणसं नरकाला जात नाही. गिरिजा म्हणे 84 म्हणजे काय, तुम्ही म्हणजे सांगावी ज्ञान सोय. तो म्हणे शंकर सर्व जाणतोय तुझ सांगेन. मग गिरिजा म्हणजे पार्वती काय म्हणते, लक्ष 84 म्हणजे काय महादेवाला म्हणते, ती सांगेल म्हणे. मग ब्रह्मसुत प्रसाद घेऊन गेला सत्यलोकाशी निघून. मग महेश कैलाशी येऊन आला मंदिरी. मग महादेव बी कैलासावर आले. नारद तर गेला तिकडे, महादेव पार्वती कैलासावर आले.
ते पार्वती म्हणे महादेवा माझं सांगितले ब्रह्मज्ञान ठेवा, भोगिती लक्ष 84 जीवांते सांगा माझं. आणि मग ती पार्वती काय म्हणते महादेवा, हे जीव कसे काय लक्ष 84 भोगतात ती मला सांगा. ऐका आग्रह घेतला थोर तो म्हणे सांगू नये दुःख घोर, कोणी ऐकेल जीवेश्वर तर धरील धाक. तो काय म्हणतो, हे 84 लक्ष येऊनी सांगता येत नाही, सांगली तर कोणा ऐकली तर तो धाक धरीन. म्हणून शुकदेवानं आईच्या उदरातच धाक धरून बसला होता, त्यानं ते ऐकली होती. मग पार्वती म्हणे निर्मळ म्हणे जाऊ आपण एकांत सदनी, तेथे ना ऐके ऋषीमुनी मृत्यूलोकी. आपण एका मृत्यूलोकामध्ये जाऊ म्हणे, कुठं, एका वनात निर्जर ठिकाणी, की त्या ठिकाणी कोणी माणूस नाही, पाखरू नाही, काही नाही, अशा ठिकाणी जाऊन मग सांगा म्हणे. तेव्हा तो वामदेव ऋषीचा सुत होता आपुले आश्रमी स्वस्त, ते ने एक देखोनी मृत्यू प्रेत पोपट पक्षी याचे. ते वामदेव ऋषीचा पुत्र होता, तो आपल्या आश्रमात स्वस्थ होता. त्याने एका पोपटाचा मृत्यू, मेलेलं पोपट पाहिला. दृष्टी देखोनी शुक पक्षिया, शिरो न उडाला लवलायान, फिरे स्वइच्छा वनोवनी कृष्ण छाया अरण्या माझी. आणि मग त्यानं काय केलं, त्या मृत पोपटाच्या शरीरात त्यानं प्रवेश केला आणि बस सैरा वायरा उडू लागला. वामदेवाचा मुलगा पक्षिया बैसला होता वृक्षावरी. आले पार्वती शंकर महादेव त्रिपुर नावाचा दैत्य, ह्या चारी शंकर आठवणीन 84 सारीन सांगता झाला. आणि मग पार्वती आणि महादेव आणि त्रिपुरा नावाचा दैत्य हे तिघं त्या ठिकाणी आले. आणि पार्वतीला महादेव 84 लक्ष येऊन सांगत आहे. मग त्याने पहिले शंकू वाजवला, ते सर्व झाल्यानंतर, सर्व कथा सांगल्यानंतर याने जेव्हा शंकू वाजवला तेव्हा तो पक्षी उडाला. पोपट. हां, उडाला पक्षी ऐकूनी शंख, चेतन झाली नरकीची दुःख देखली आजव नेत्र उघडीला एक मस्तकीचा. आणि मग फडफड आवाज आला, बरोबर महादेवालाही सूज आली. महादेवाला हे आलं, लक्षात आलं की काहीतरी या ठिकाणी होतं. आणि मग त्यानं मग असा दिसत नाही म्हणून तिसरा नेत्र उघडला आणि पाहतो आहे तर ऐशी कथा सांगितली गिरिजेपाशी, देखोनी पक्षी क्रोध आला महेशासीन, घेतला त्रिशूळ लागला पाठीशी. आणि मग हे अशी कथा सांगत असताना गिरिजेजवळ पार्वतीजवळ, आणि मग त्या पक्षाचा महादेवाला क्रोध आला. मग त्याने महादेवाला त्रिशूळ फेकला त्याच्या मागे मारून. शेत करू पाहे पळाला राघो मागे त्रिशूळ झोकी, सोडिलीची काच्या समाय सुलजेच्या मुखी, तोच धाक धरून बसला सुखीन गर्भा माझी. आणि ज्यावेळेस यानं त्रिशूळ सोडला त्याच्या मागे तो त्याला मारायला पाहत होता. राघो पळे जोराजोरानं. असा करत करत तो सुलजेच्या मुखी घुसला आणि तो तिच्या पोटात गेला. तोच शुकदेव. म्हणे शुक म्हणे श्रीकृष्ण देवा, लक्ष 84 नरक या जीवा, अनेक दुःख देखली माधवान बहुत वेळान. देवाला काय सांगतोय देवा, 84 लक्ष येऊनी या जीवाला आहे म्हणे मी खूप दुःख पाहिले म्हणे, खूप भोगले. तू सज्जन जीव लग सखा, सांगेन सकळ आपली या दुःखा, तू जाणतोची सर्व यधून ऐका जीवाचे अंतर्बाह्य. मग काय म्हणतो देवा, मी तुम्हाला सांगतो आहे परंतु तुम्ही सर्वज्ञ आहे, सर्व जाणता म्हणे, तुम्ही यदून आहे काय म्हणे देवा. शुक म्हणे 84 नरक जाणून आलो नेनता, बहुत कष्ट केले सुलजा मातान, 12 वर्षे शिनली तयाची आता प्राशीत मजते. मग म्हणतो काय देवा,
मी 84 लक्ष जेवणी फिरून आलो आहे म्हणे आणि 12 वर्ष सुल्लजाच्या उदरी आलो म्हणे, ती बी फार शिनली आहे. मला प्राश्चित्य देवा. जैसी का देव भेटली जननी, दुःख सांगू ठाके सासुरवाणी, तैसी ऐक माझी विनवणी संसाराची. जशी काय एखाद्याला देवाला आई भेटली तर दुःख सांगू लागले, किंवा एखादी सासूरवासी असते तिची आई तिला भेटते तर ती तिला दुःख सांगते, तशी माझी विनंती ऐका म्हणे देवा या संसाराची. आता शुक म्हणे महाज्ञानी, सांगे 84 लक्ष येऊनी, तेच बोलिला वैशंपायन मुनी जन्मे जया प्रति. वैशंपायन जन्मे जयाले म्हणता आता शुकदेव सांगीन 84 लक्ष येऊनी. गर्भा माझी व्यासकुमार बोले, ते पा कर्म पुण्य झाल्याने काय होते, कर्म करव्याचा प्रमाण काय होते, त्याचा विपाक देखिले. कर्म केल्यानं गर्भामधून तो सांगतोय आता व्यासाचा कुमार, हे पहा कर्म पूर्ण झाल्याने काय होते, कर्म करव्याचा प्रणाम काय होते, त्याचा विपाक देखील महाऋषी बोलून गेले. म्हणे कर्म एवढे खतरनाक आहे की मोठे मोठे ऋषी सांगून गेले की या कर्माच्या फाशातून कोणी सुटत नाही. परब्रह्म श्रीकृष्ण देव श्रोता आणि सुखदेव सारिका वक्ता, सांगे तो अनंत जन्माची कथा सर्वेश्वरा पुढे. मग तो काय म्हणतो आहे, परब्रह्म देवा तुम्ही श्रोता आहे श्रीकृष्ण महाराज आणि मी वक्ता आहे, आता तुमच्या पुढे सर्व सांगतो. शुक म्हणे मधुसूदना, मी या उग्र केले तप असे जाना, परी नेने तुझे या ब्रह्मज्ञाना, म्हणून दैत्य झालो. अरे देवा म्हणे मी फार मोठं उग्र तप केलं, पण तुझं ज्ञान माहीत नसल्याच्यानं मला दैत्याची येवणी आली. दैत्य म्हणजे राक्षस. काय करावे पापाचे बिडार, जन्म पावलो राक्षासुरन, तेथे गाजिले मानव सुरवरण कपट रूपे. सूर म्हणजे मानव आणि देवता या लोकाले यायले खूप तकलीफ दिली म्हणे. तेने झाले महापातक, मग मी भोगिले नाना नरक, नरकी यमाची जाचनुकन 12 वर्ष दुःख. आणि मग जेवढं साधू लोकायले राक्षस बनून गाणलो, देवायले गाणलो, माणसायले गाणलो, त्याच्यानं 12 वर्ष दुःख महापातक. महादेवाचे उग्र तप केले रावणे, महेशापुढे शिराचे छेदने, झाला प्रसन्न लंका भुवने वर दिदला. आणि मग महादेवाचं उग्र तप रावण्यानं केलं, आपलं शिर काढून टाकलं. मग प्रसन्न झाला कोण, महादेव. नेली मग सीता सुंदरी, जवळ बैसली रक्षण मंदोदरी, ऐसे रामायण पुराणा तरी दाखला असे. आणि मग हे पहा म्हणे रामायणात आणि पुराणात हा दाखला आहे म्हणे. आणि तिच्या राखणाला कोण बसली होती, मंदोदरी रावणाची पत्नी. दुसरा दाखला सर्वरी राया, त्याने प्रसन्न केला पार्वती नाहो, मायेची करुणी देव की वसुदेवन, घाड घाली द्वारके माझी. आणि दुसरा जो सर्वरी राव होता त्यानं महादेवाला प्रसन्न केलं. मायची करून देव वसुदेव आणि धाड घातली त्या द्वारकेवर. आणि पा धरुणी अंगारा, तो शबिल अनुसयेच्या कुमारा, प्रसन्न होणे सहस्रार्जुना अवधारान केला पृथ्वीपती. आणि मग ज्याप्रमाणे श्री दत्तात्रय प्रभू सहस्रार्जुनाला वर दिला, त्यावेळेस त्यानं मग निक्षत्रिय पृथ्वी केली. तेने कामधेनूची आणि निमित्ते वधले जमदाग्नी रेणुकेते, मग त्याशी परशुराम त्वरिते दिदली मुक्ती. आणि त्यानं जमदाग्नीला आणि रेणुकेला त्या कामधेनू गायी करता मारलं. कोण, सहस्रार्जुनानं. मग त्याशी परशुराम त्वरिले
दिधली मुक्तीन. त्यावेळेस मग त्याला परशुरामानं मारलं. ब्रह्म्याचे वेदनेले शंखासुरे, प्रल्हाद गांजीला दैत्य पामरे, आणि तो लोणासुरे पिंडली देव भाऱ्या. त्या लोणासुरानं देवाच्या पत्नीला सुद्धा पीडा दिली. विरोचन मातला तपाचेनी बळे, महेशाची पार्वती मागे ती वेळे. तो विष्णूने श्रीरूप धरून त्या काळेन वधिला तो. विरोचन नावाचा राक्षस मातला होता. तो लागला पार्वतीच्या मागे. म्हणे मला पार्वतीच दे, मी तिच्याशी लग्न करतो. त्यावेळेस त्या महादेवानं ब्रह्माला बोलवलं. विष्णूला बोलवलं. विष्णूनं श्रीप धरून विष्णूनं श्रीरूप घेतलं आणि मग त्याचा वध केला. ऐसे देवतांचे सामर्थ्य असता, पृथ्वी पीडता ती दैत्यनाथा. आता भानगडी श्री अनंता, काय बोलू, असे देवताचे झगडे आहे म्हणे. आणि त्याले दैत्य पीडतात म्हणे देवतेंना, त्यांना तकलीफ देतात. जे सिद्ध साधक महाऋषी, मंत्र सामर्थ्य असे तयापाशी, स्वर्गी फळ पाहुनी पतनाशी नेती मृत्यूलोकी. ज्यांचे जे मोठे मोठे मंत्रिक आहेत, ऋषी सिद्ध साधक ऋषी, ते स्वर्गाचं फळ पावतात. त्यानंतर मृत्यूलोकात जन्माला येतात. ऐसे देवतांचे साधनी, भूतमंत्राचे आराधनी. तुझं न पावती चक्रपाणी. जीव मूर्ख, जीव एवढे मूर्ख आहे देवा की भूताच्या मागे लागता पण तुझ्या मागे लागत नाही आणि तुझं पद पाहू शकत नाही. म्हणून हे जोडिले दुष्कृताते, तेने पावलं स्वर्ग नरकाते. हे गर्भ यातना जीवाते येथे आलो. हे देवाची, हे गर्भाची यातना आता इथं आलो आहे म्हणे. कोण सांगतोय? सुखदेव. तुझी या ज्ञाना वांचुनी काही, संसार दुःखाचे छेदक नाही. अंतरी स्मरण से ग्वाही, चुके जन्म मरण. देवा तुम्ही ग्वाही दिलेली आहे भक्तांना की मी तुम्हाला मोक्षालाच नेणार, नरकाला जाऊ देणार नाही. मग ही कोणाची भाषा आहे? परब्रह्म परमेश्वराची. आणि तुमच्याच भक्तीनं म्हणे मुक्ती जन्म मृत्यू चुकतो. अनंत जन्म अनंत सृष्टी निष्फळ गेली या मनात कष्टी. नाना जन्म घेऊनी हिमपुष्टीन केला येरधारा. अरे म्हणे देवा अनंत जन्म अनंत सृष्ट्या भोगल्या म्हणे, मी येरधाराच केल्या, दुसरं काहीच केलं नाही. दिवा मज घडले सहस्र भोजन, तेने पुण्य पावलो ब्राह्मण. ते केले षडुरस होम याज्ञ नित्य कर्म. मग अंतरी स्मरण असं अनंत जन्म सृष्टी निष्फळ गेली या मनात कष्टी. नाना जन्म घेऊनी हिमपुष्टीन केल्या येरधारा. देवा मी भरपूर येरधारा करून चुकलो आहे म्हणे आणि मला सहस्र भोजनाचं पुण्य घडलं. त्याच्यानं मी एका ब्राह्मणाच्या घरात जन्माला गेलो आणि तेथे केले षडुरस होम ज्ञान नित्य कर्म. देवा संपत्तीचे न बळ, दोन विवाह केले सबळ. घरी सांडून या श्री परद्वारन खेळ रात्रंदिवस. आणि असं सुद्धा असून म्हणे देवा पत्नी असून मी मला दोन पत्नी असून मी परश्री गमन करत होतो. दोन्ही कर जोडून श्रीपती भोगल्या बहुत देवा युवती. खूप स्त्रिया भोगल्या म्हणे देवा, युवती मुले. तया पापाची विकृती काय सांगून, त्या पापाची काय विकृती आहे म्हणे देवा, किती सांगू म्हणे तुला. ऐसे पाप मी करूनी तुम्हाशी काय सांगू. चक्रपाणी अंतर जात से पोळोनीन देवराया. आणि देवा माझं अंतर जळून जाते की मी देवाकरता काहीच केलं नाही. देवा मी आजपर्यंत इतरच भक्ती करत बसलो. दोन्ही माझी एक तारुण्य भारी. मग मी वृद्ध झालो संसारीन, तो तियेची काम वासना भारीन पीडितचे. मग दोन्ही पत्न्या, त्याच्यात मी झालो वयोवृद्ध आणि एक पत्नी जवान. ती रात्री काम वासनेकरता माझ्याजवळ तक मला हे करायची. माझ्याकडून काही होत नव्हतं मग माझ्याशी कटकट करायची ती. मग ती करी रात्रभर कर
कधी सुखाचे शब्द निधी उत्तर ऐसे दिवस गेले अपार आणि हिनकर्म असे हिनकर्म केले म्हणे देवा की सांगूच नका. द्वादश मुग्धल स्त्रियाचे धर्म ऐसे कोकशास्त्री सांगितले वर्म तया माझी ऋतूचा अनुक्रमण तुम्ही परी ऐसा पा. द्वादश मुग्धल म्हणजे 22 स्त्रियांचे धर्म आहेत ऐसे कोकशास्त्रात सांगितलं आहे. कशात? कोकशास्त्रात. तया माझी ऋतूचा अनुक्रमण तुम्ही परिसम त्याच्यामध्ये ऋतूचा अनुक्रम ऐका. आता ऐका मासाचे 16 ऋतू एका महिन्याचे 16 ऋतू. तया माझी एक चुकी हवी तू तव द्वादश हत्ती परी तू जाणता तया. आणि ह्या 16 ऋतूतून एक जरी ऋतू चुकला स्त्रीशी संभोग करते वेळेस करायचा तर 12 हत्याचं पाप बोकांडी 12 हत्याचं पाप डोक्यावर चढतं प्रत्येक दिनी. पापाचे महाडोंगर तयाचे प्राश्चित भोगेले अपहरण झाले नरककुंड. आणि त्याचं एवढं प्राश्चित करावं लागलं की मला नरककुंडात जावं लागलं. पूर्व पापाचा संचित ठेवा तेने जन्म आलो बाळविधवा ते दुःख आठविता माधवान हृदय फुटेन. त्याच्यानंतर जन्म झाला तर एक बाळविधवा बनलो बालविधवा. आणि ते बापा काय सांगू म्हणे ते दुःख माझं हृदय फुटते. धर्मशास्त्राची ऐका नीती स्त्री झाली या ऋतुवंती गर्भधारणा न करीपती तया प्राश्चित. एक वेळ ऋतू दिधली या जाण मागुता करू जाय संगन त्या पुरुषाची होय मात्रागमन हे धर्मशास्त्री. आणि मग एक दिवस जरी स्त्रीचा चुकला तर त्या पुरुषाला मात्रागमन व्हावं लागतं. ऐसा गृहस्थ धर्मीचा नियम धर्मशास्त्राचा अनुक्रम पुराण बोलिले ऋषी उत्तमन मार्कंडाधिक. मार्कंड ऋषीने असं सांगितलं आहे का हा संसारिकाचा नियम आहे. जे नर नित्य करती गमन ते मध्यम पुरुष बोले जा जान त्याची संगलोकी पौनन लोह पुतळी. आणि मग जे नित्य गमन करतात ते पुरुष कोण आहे? ते मध्यम वर्गाचे पुरुष आहेत आणि त्यांना लोह पुतळ्याला बांधलं जातं. आणि श्राद्ध समय पूर्वकाळी एकादशी दान द्वादशी मेळी श्री संग होय ते वेळी न तो धरनर तो दरिद्र. आणि मग एकादशी पाहणं नाही आमोशा पाहणं नाही पौर्णिमा पाहणं नाही स्त्री बरोबर संग केला तर त्याला काय होते? तो दरिद्री येते. देवा अंतकाच्या समयी अग्नी माझी प्राण तोईन दुःखाची सीमा उरली नाही. किती सांगून मग म्हणे अंती समय मला अग्नी लावला मी त्याच्यात जिवंत होतो. काय दुःख म्हणे देवा ते. अरे रे रे ते भोगता भोगता फार हे झाले. तुझे नोनी ब्रह्मज्ञान राहिलो मनुष्याशी आबुला धरून मग पावलो सर्पदेही पोट घासून कोटी वर्ष सर्पाचं देह भेटलं. का बरं? तर माणसाची आबोला धरला तर कोटी वर्ष सर्प येऊनी सरले आयुष्य नरक देहाची सीमा मारून जाळीले मज पुरुषोत्तमा. ते फार पीडा झाली माझी आत्मान ते काय सांगून. आणि मग म्हणे देवा मला मारलं आणि जाळून टाकलं. अधमरा होतो त्या विस्त्यात टाकल्यावर आणि काय दुःख म्हणे देवा ते सांगावं असं वाटत नाही म्हणे मला एवढं कठीण दुःख. कुढी जीवमधी असता तैसेच नेऊन अग्जीमध्ये घालता त्याचे निमित्त लागले श्री अनंता दुःख अघोर. आणि मग म्हणे मी काय केलं की एका सर्पाले मारला अधमरा ठेवला आणि त्याला इस्त्यात टाकला. तो तर मेला पण त्याचे घोर नरक याच्यावर चढले. ऐसे या परी विप्राचे देह लोटले सकळ पुण्य सकृत आटले मग पुनरुपी देह पातले. क्षत्रियाचे सर्व पुण्य आटल्यानंतर क्षत्रियाचं देह मिळालं. शिवेवर काटा मारा लोकायले. घडली होती अग्नीमध्ये होम करणारे कर्म तेने झालो क्षत्रियाचे जन्म ते चुकलो धनुर्विद्या क्षत्रिय धर्म देवराया. क्षत्रियाचा जन्म झाल्यानंतर ते धनुर्विद्या चुकलो म्हणे.
युद्ध समयी मग सांडोनी रणीन पळालो आपला जीव घेऊन तिने पाप सारंग पाणी जन्मलो मातांग वंशी. युद्धामध्ये पडून गेलो. युद्धामध्ये पळून गेलो, जीव वाचवला, त्याच्यापासून मातांग वंश मिळाला. क्षत्रियाचे कैसे कठीण कर्म, तेने मांडिला युद्ध संग्राम. सर्वांगी भेदले बाणन स्वधर्म न साडी मग तो. आणि क्षत्रियाचं एवढं कठीण सांगलाय की त्याच्या सर्व अंगात बाण जरी घुसले तर शेवटपर्यंत लढायचं. तरी तो मागे हटत नाही, लढत. लढतच राहतो. का ते ब्राह्मण मारावा नि तीर्थस्थळी, क्षत्रिय पडावे श्रोते ते जळी. आणि तेने तो पावे स्वर्गतीय काळीन फळ रत्नाचे. आणि मग जसं एखादी ब्राह्मण मरावा तीर्थस्थळी, एखादी ब्राह्मण तीर्थाच्या ठिकाणी मेला तर किती पुण्य लागतं. क्षत्रिय पडावे सोनी ते जळी. म्हणजे क्षत्रिय जे आहे हे कुठे पडावं, सोने तेजी जवळ जर पडले, तिने पावे स्वर्गतीय काळीन फळ रत्नाचे. त्याच्यानं त्याला काय फळ मिळते, रत्नाचं स्वर्गातलं. परचक्र आलिया जीव प्राण, भिवून पळालो मग तेथून ते पुण्य नाही घडले मज जानन नेती यमदूत. मग तिथून पळालो, पुण्य नाही घडलं तर यमदूत घेऊन गेले. यम सोडती स्वाबत मेळे, तेने तोडती सर्वांगाचे लोळे. नेत्र काढतात ती मग कावळे देवराया. आणि मग यमाय जोड नेलं, यमायनं माणसाची गोष्ट. हे सोडलं अंगावरती. स्वापत म्हणजे कुत्रे, भुकेले कुत्रे ह्या अंगावर सोडले. आणि त्याच्यानं काय झालं की ते यमा गोळे तोडत अंगाचे. काय दुःख वय म्हणे देवा. आणि त्याच्यात कावळ्यानं डोळे नेरे काढून. मी करुणी धनुर्विद्येचा अभ्यासू पारद. काय सांगू पूर्व पापाची पुरवणी, माझा प्राण देहातुनी अति दुःख होय सारंग पाणी. काय सांगू म्हणे देवा, माझा प्राण देहात होता, पण काय दुःख सांगू म्हणे देवा. मी करुणी धनुर्विद्येचा अभ्यासू पारद खेळलो रात्रंदिवसू. तेने हत्या घडल्या भाऊ वसून सापदाची. मग पारद्यासारखा हे करायला लागलो. स्वापद मारले, हरण मारलं, ससं मारलं, याच्या शिकारी केल्या. त्याच्यापासून भरपूर पाप घडलं. ते थोर पातक देवा भोगिले, रोम रोमा प्रति जन्म घालिली. उसनवारी फेडती श्रीपती अनंत युगापर्यंत. रोमाला सुद्धा छळतात, रोमाप्रती अनंत जन्म भोगावं लागलं. हे काही नाही, अनंत जन्म. एक एक रोमाच्या बरोबर जन्माला घालता. रोम म्हणजे केस ना. केस, हा. अनंत युगापर्यंत. देवा अशी पत्र कुंभी पाक, पसरोनी अंगार अनेकन त्यावरी चालवती. देवादी कणायचा भोग कर्माचा. आणि ह्या देवता अशी पात्र आणि कुंभी पाक हे पसरून, अंगारा पसरून याच्यावर जीवाले चालवतात देवता. तिळासारखे वाहिले जव, जन्म पावले वश जाती व. कृषी कर्म करीत असे पोटास्तव जन्मापर्यंत. मग ते संपल्यानंतर असा हा कर्माचा भोग झाल्यानंतर वैश्याच्या घरात जन्माला गेलो. मग कृषी कर्म करून पोटास्तव जन्मापर्यंत. आपल्या पोटा स्वार्थ कारणे, परदुःख ढोरांचे कोणी न जाणे. पाठीशी पडले नाडी ही दाणे, वाती तया. आणि मग आपल्या पोटाकरता ढोरायचं बी पाहायचं नाही, तेले बी उपाशी. नागराले तसाच बांधायचा. नागराची या तासा होती नाना जीवाची हिंसा. मग तया पापाचे जगदीशान झाले डोंगर. आणि मग त्या बैलाले भुकेले ताणेले नागराले हाकलले, त्याच्यानं मोठं डोंगर झाले पापाचं. लक्ष जीवाची संख्या सहायकन, तो भरे एवराचा एक मास. आणि पारधियाचा एक दिवस नरक सांगता. आणि मग याचा एक मास तर या पारध्याचे एक दिवस नरक. ऐशी कृमी कर्मे केली भारी, परी कोणाशी दान न करी. तेने पावलो
पातके झालो भिकारीन पुढले जन्मी. आणि असं केल्यावर मग काय झालं म्हणे देवा, भिकाऱ्याच्या घरात जन्माला आलो, पुढे भिकारी जन्मलो. किती दिवस मागत गेले विणमुख, आणि जन्मी मागितली भिक, पांगुळा होऊन देवता ती एक, केली करूया करुणा. आणि म्हणे लुळा पांगळा बी झालो आणि किती दिवस भीक मागत राहिलो. आणि तोलवा करून या खोटे, खरे म्हणून आपुली भरली पोटे. खोटा तोल करून आपलं पोट भरलं म्हणे. तेने पुढे मोळी विक्या जन्म करंटेन प्राप्त झाले मजन्म. तो करंट मोळी विक्या जन्म मले प्राप्त झाला. मोळी विकणारा. एक वेळ घडले शिवार्चन, तेने पुण्य झालो शूद्राचे जन्म. तेने सेवादास्य करून बहुता परीने. एक वेळा शिवार्चना घडली, त्याच्या पुण्यानं मग म्हणे शूद्राच्या घरात जन्माला आलो. सेवादास्य करून बहुता परी, सांडूनी आपली स्वधर्मनीती. मी धरली कुवासनेची संगतीन, त्यानं बहुत पाप झाले श्रीपतीन. ते आहे काय सांगू. आणि देवा म्हणे मी सुसंगत सोडून कुसंगत धरली आणि त्याच्यापासून खूप पाप वाढलं म्हणे देवा, काय सांगू. मग जन्मलो ब्राह्मणाच्या पोटी, त्या स्त्रियेने नवस केला पुत्रासाठी. कणकेचा बस्त करून शेवटीन फेडीन वसन. मग ब्राह्मणाच्या पोटी जन्मलो, त्या बाईनं कणकीचा पुत्र करून नवस केला होता. पोटी भरला गुळ पाणी नेऊनी, देवापुढे दिली दावणी. घे आपली मान भवानी, ते उसने दिले. आणि मग हे सर्व त्याच्यात गुळ पाणी भरलं आणि ते देवीपुढे नेऊन ठेवलं. आणि घे म्हणे तू हे मान. आणि मी श्री एका पुत्रा कारण दुःख झाल्या करी भूताचे भजन. नाना परीचे पक्षी वधून कंटाळा आला. आणि पुत्राकरता अनेक पक्षी मारले. नाना परीचे पक्षी वधून कंटाळा आला म्हणे. व्रतभंग सोडून हरी जागरण, रणदेवीचे केले पूजन. ते नेहमी झालो सिंहजनन भयानक. रणदेवीचं मग हे सोडून दिलं, मग रणदेवीचं जागरण केलं. त्या जागरणानं त्याच्यानं काय झालं का मग म्हणे मला सिंहाची जन्म मिळाला. तया माझी वन पशुचा अंत केला मी बहु घात. तया जन्माचे प्राशित यमलोकीन. मग मी त्याच्यामध्ये पशुला खाऊन गेलो, बरेचसे पशु मारले, त्याला खात गेलो. त्याच्यानं म्हणे काय ते यम लोक प्राश्चित करता बापा. अरे यम प्राश्चित करायला लावता म्हणे बापा. देवा काय सांगावा त्या दुःखाची मिता. ते दुःख न सांगता बरं वाटे, सांगल्यावर तर जास्त दुःख वाटे म्हणे. हां यमपुरी वाईट आहे. हां यमपुरी का पूर्ण वाईट आहे. काय सांगू देवा यमाची जाचणी निदान नाही कोणाचे कोणी. दुःख भोगविता आलो 84 योनीन झाले नरदेव. काय सांगू म्हणे देवा, कोणी कोणाचं नाही, यम भोगल्याशिवाय सोडत नाही. खूप दुःख नरदेही जोडिले पाप संपत्ती. भर दशा मृत्यू झाला औचितीन, मेलिया मागे सर्व रडतीन स्वार्था लागी. आणि मग पुढे नरदेह मिळाला, मोठा संपत्तीवाला झालो, पण भर जवानीत मरून गेलो. घरी बायको सर्व मागे हरपले. माय म्हणे हरपला मोती, बाप म्हणे बुडाले घर गेला हत्ती. श्री म्हणे कन्या कुमर काय खाती, साधिला वैर. आणि बायको म्हणते हे लेकरं बाळं काय खातीन, तू न वैर साधला मायाशी, तू तर गेला मरून आणि मायावर दिलं सोडून. मज नेले यमदूती हात बांधुनी, यमाने वसूल बाकी काढली जुनी. दे संसाराचा झाड मुख जबानी, पाय टकमका. आणि मग यमाने काय केलं, हात बांधून नेला. दे आता हिसाब, मागचा हिसाब. मग लागला तो पायाला टकमका. शुक म्हणे देवा सांगितले अन्नदान पाणी, आल्याची जागा दिली दक्षिणा धरणी.
पुसे मज नेत्र टाळोनी हे कशासाठी मग म्हणे हे तुने हे केलं हे कशाकरता केलं. जो आला त्याला पाणी दिलं, कोणी झोपायचं म्हटलं तर त्याला झोपायला दिलं, जेवायला आला तर जेवायला दिलं. मग हे कशासाठी केलं म्हणे नाना परीचे रोग झाले तया रोगानिमित्त नवस गेले यम म्हणे ते धर्मात नाही आले कर्जातनी. मग काय यम काय म्हणतो हे तुनं जे केलं हे काही धर्मात नाही आहे. आमचा तडाखा सुटणार नाही. आम्ही झोडपल्याशिवाय आम्ही शासन केल्याशिवाय सोडवू नये. मग हुबगडूनी कुंभी पाक डेरा मधी घालोनी झाकण ठेविले शिरा लाविला जाळ म्हणती सुजुदा बरा 12 वर्ष. काय म्हणतो आहे यमाच्या जवळ गेल्यानंतर यमानं मग कुंभी पाक होता त्याच्यात टाकलं खालून लावला जाळ वरतून ठेवलं झाकण मग शिजू द्या म्हणे 12 वर्ष. तेथून माझं बाहेर काढून मस्तकी घन हाणतात मोजोनी मग खैराचे इंगळ पसरून लावितो भाते. आणि मग तेथून काढल्यानंतर मस्तकावर घन आणतात डोक्यावर आणि ते झाल्यानंतर मग खैराचा इस्तो पेटवता तो पसरवता आणि त्याच्यावर ठेवता माणसाले भात्याने हवा मारता. मग टाकिले अशी पत्र वृक्षावरी राईप्रमाणे तुकडे झाले शरीरी चिरली जीवा चुगलखोर निंदा भारीन केली तुवा. आणि मग अशी पत्रावर टाकलं ते अशी पत्रानं सर्व तुकडे तुकडे झाले जीभ चिरली. यम म्हणे तुनं खोटं बोलला निंदा केली चुगली केली घे त्याचं फळ. ऐक देवा सर्वांगी बांधिले कोळण मग तयाशी लाग्नी लाविला प्रबळण. यमदूत म्हणे याचे तोंडाचे लोळण सांडस घेऊन ये तोडारे लोळ सांडस घेऊन ये. आणि मग मला बांधून ठेवलं म्हणे देवा मला बांधून ठेवलं कोड मारले आणि मग आग्नी लावली आणि सांडशीनं अंगाचे गोळे लावले तोडणं. मग मज लाविली सांडसन म्हणे दुसऱ्याच्या बळावर उल्हासन जेवण केले आपल्या गणगोतासन किती पुरून त्याचे गोळे तोडताय. मांस खाऊ दुसऱ्याच्या जीवावर लोकायले पंगत खाऊ घातली मासाची तोड त्याचे गोळे. मग काय आणि सुरा दारू सेवन मुखी घातीला शिस तपवून अभिलाष केला परश्री देखून तयालो पुरुष. आणि मग दारू मास मग तोंडामध्ये अग्नी लावला घालणं देणं शिस तपवून आणि परश्रीशी केला विभिचार त्याच्यानं लोह पुतळ्याला गरम गरम लोखंडाचा लाल जरत झालेला खांब त्याला बांधलं. ऐशी देवा सहज बाराबारी याहून दुःख असती भारी त्याची संख्या कोण करी शुक म्हणे. आता एवढ्याची कोण संख्या करीन म्हणे देवा. आऊट करोड रोम करार त्या रोमाची विंचू हजारन मग घेऊन बसले सुरावरण देती मार. आणि सुळावर नेऊन बसवला म्हणे मला आणि 1000 विंचूची यातना एवढी यातना 1000 विंचू चावता त्याची वेदना केवढी होते एका रोमाला एवढी वेदना होते. तर आपल्या पूर्ण शरीरावर जेवढे रोम आहे पूर्ण रोमायला एवढी तकलीफ. ऐसे दुःख अजरा मर त्याला नाही अंत ना पार चुकती तुझी या भक्तीने निर्धारण श्रीकृष्ण देवा. आणि हे सर्व कोणाच्या भक्तीने चुकते तर श्रीकृष्ण देवाच्या भक्तीने चुकते. बाकी कोण्या देवी देवतेच्या भक्तीने चुकत नाही. आणि आपण फार भाग्यवान आहे की आपल्याला हे ऐकायला मिळतं आहे घर बसल्या. अग्निकुंडी कुंभी पाक इंगळावरी चालवी अधिक ऐशी करती यमलोक आणि देती दुःख नास. अग्निकुंडात कुंभी पाकात टाकता आणि इष्ट्यावर चालायला लागतं असं करता म्हणे देवा. देवा जितके अंगी कोश तितके दुःख भोगिले विशेष यमदूत नाही सोडी ती सयासन हेचक म्हणून. जेवढे केस आहे अंगावर तेवढे दुःख भोगायला लावता यम सोडत नाही.
पूर्वजन्मी कष्टाचा करुणी देव, तयावर धरिला ती भाव, मग जन्म झालो तया स्तवन शिल्पकाराचे. मग कष्टाचा देव करून त्याची पूजा केली, मग सुतार झालो, सुताराच्या जन्मात गेलो. तेथे कर्म करिता अतिशीळ, मग जन्मुनी मत्स्यकुळ, यमुना जळी लाविला गळण धीवराने. आणि मग हे असं झाल्यावर पूर्वी जन्मीचा कष्ट करून देवा, तयावर धरला अति भावन, मग जन्मलो झाले तया स्तवन शिल्पकाराचे. तेथे कर्म करिता अतिशीळन, मग जन्मुनी मत्स्यकुळन, यमुना जळी लाविला गळण देवराने. आणि मग असं केल्यानंतर मला मासुळीचा जन्म मिळाला, आणि मग यमुना जळामध्ये टाकून दिलं. मग तिथं धीवरानं गळ लावला. काय सांगू दुःखाची घोरसीमा, मज बोलवणे पुरुषोत्तमा, बहु चरफडा माझ्या आत्मा. श्रीकृष्ण देवा, देवा मला बोलू वाटत नाही, एवढा चरफडत माझ्या अंगाला एवढ्या दुःखाच्या वेदना होत म्हणे. दुसऱ्या जन्मी लोखंडाची करुणी मूर्ती, प्रसन्न होईल म्हणून पुढती. तेने जन्मे झालो नेनो किती लोहाराची. मग दुसऱ्या जन्मी लोखंडाची मूर्ती करून तिची पूजा केली, ते प्रसन्न होऊ म्हणे. त्याच्यानं काय झालं, ते मूर्ती तर प्रसन्न झाली, पण याला लोहाराचा घरी जन्म घ्यावा लागला. त्या लोखंडाची मूर्ती केली होती ना, मूर्ती तिची पूजा केली म्हणून लोहाराच्या घरी जन्म. देवा पूजली मृत्तिकाची प्रतिमा, नाव ठेविले महिषाची उपमा. आणि त्या पुण्यास्तव जन्मलो पुरुषोत्तमा कुलाशवग. आणि मग हे झाल्यानंतर याच्याच्यानं मला पुन्हा कुलवत झालो म्हणे, कुलात जन्म झाला म्हणे. तेव्हा प्रत्यही लाविता आवा, बहुत जीव मरती केशवान. ते पातक भोगिली थोर देवानं खंडई. कोणाच्या कुंभाराच्या घरी जन्मलो, आणि तिथं मग आवाला तयार केला, आणि त्या आव्यामध्ये खूप जंतू मेले. त्या जंतूच्यानं मला पातक लागलं, आणि त्या पातकानं मला धोब्याच्या घरी जन्म. बहुत जीवा मारती केशवान. ते पातक भोगिले देवा अखंडन. ते किती खूप पाप होतं म्हणे, की जे आवा लावल्यावर ते बहुत जंतू मेले, त्याच्यापासून मला खूप हे भोगावं लागलं पातक. पवित्र उत्तम गौतम जळ, वस्त्र धुतले श्री विटाळ. त्याने जन्म पावलो केवळ धोबियाचे. आणि मग गौतम नदी पवित्र उत्तम आहे, तिच्यामध्ये मी बायाचे विटाळाचे कपडे धुतले. हां, त्याच्यानं धोबियाच्या घरात जन्म भेटला. प्रत्यदिनी वात लाविली, तया पुण्य जन्म झालो तेली. मग मी पशुच पीडा केली घाणियाची. आणि मग त्याच्यानंतर त्या पुण्यानं मग म्हणे धोबियाच्या घरी राहून पुण्य झालं, त्याच्या वात लावली, त्याच्यानं मग म्हणे तेल्याच्या घरी जन्म दिला. आणि तेलियाच्या घरी जन्म घेऊन आणि मग तिथं घाणा चालू केला. मग तेथे मापे खोटे करूनी, तेने घर कुटुंबाशी पाळोनी. अखेर शेवट पाप उसनीन म्या दिली. आणि मग त्या ठिकाणी खोटे नाटे मापे लावून घर चालवलं. अखेर शेवट पापाची उसनी मला द्यावं लागली. बांधोनी गळती शिवाचे शिरी, तेने जन्मलो माळी याचे घरी. आपण छेदी प्रतिपाळ ही करीन बाळ हत्या. आणि सर्व शेवटी पापाची उसनी दिल्यानंतर, उसनवारी दिल्यानंतर शिवाच्या मंदिरात गळती लावली. त्यानं माळ्याच्या घरी जन्म भेटला. ऐसे जन्मे बहुत घेतली, देवा अनंत जन्मे भोगिली. आणि काही पुढे संख्या राहिली, सांगेन गोपीनाथ. इति श्री भागवते महापुराणे दशमस्कंदे शुकदेव चरित्र पुण्य पावन पापनाशन सप्तमो अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.